नवी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवरती सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलंय। शेती उत्पादनांच्या हमीभावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढले जाणार आहेत। छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली। यावेळी 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय, तर 8 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी राकेश उर्फ मोतीराम मुसेंडी याला अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये कार चालकानं ढाबा मालकावर कार चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी आरोपीला पकडून नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर जखमी ढाबा मालकाला रुग्णालयात दाखल केलं। राजस्थानमधल्या कोटा इथे कोचिंगवरनं परतत असताना एका विद्यार्थ्यावरती चाकून हल्ला करण्यात आला। जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथे स्कूटीस्वार बदमाशांनी तरुणीची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला। रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी एका गुन्हेगाराला पकडलं असून या मुलीनं गुन्हेगाराला चपलेनं मारहाण केली। अहमदाबादमध्ये एका तरुणानं रिक्षावरती स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आलाय। हातात हत्यार घेऊन त्यानं केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गुजरातच्या वडोदरामध्ये पोलिसांनी बाईक गँगच्या 4 अटक केली आहे। सोशल मीडियावरती त्यांचा रेसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केली। तर या सगळ्या सविस्तर आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघितल्यानंतर सगळ्या घटनांचे अधिक अपडेट घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी सुवर्ण यांच्याकडे। ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा मुंबई पोलीस तपास करतायत। पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींची ओळख पटवण्याचं काम वेगानं सुरू आहे। मात्र याच सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी सराईत चोर असल्याची माहिती समोर आली आहे, कारण याच सीसीटीव्हीमधील आरोपीला 2 नोव्हेंबर 2024च्या रात्री नाहूरमधल्या ॲशफोर्ड सोसायटीमध्ये चोरी करताना सोसायटीतल्या नागरिकांनी पकडून दिलं होतं याची माहिती आता समोर आली आहे। आणि याच आरोपीला भांडूप पोलिसांनी अटक देखील केली होती। पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला सोडून दिलं होतं। या संदर्भात ॲशफोर्ड सोसायटीतील जागरूक नागरिकांनी एका राजकीय नेत्याकडे ही सगळी माहिती दिली आणि त्यानंतर त्या राजकीय नेत्यानं ही सगळी माहिती वांद्रे वरिष्ठ पोलिसांना दिली। आता पोलिसांच्या तपासाला वेग आलाय आणि लवकरच या उपलब्ध माहितीवरून आरोपीला अटक होणार असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, हा संपूर्ण काय घटनाक्रम? आपण पाहतो की सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसून हल्लेखोर जो आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध झालेलं आहे। सर्व प्रसिद्धी माध्यमांवरती ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते पाहून नाहूरमधील ॲशफोर्ड सोसायटीतले जागरूक नागरिक आहेत ते देखील सतर्क झाले, कारण 2 नोव्हेंबर 2024च्या रात्री आज जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा जो चोर आहे, जो हल्लेखोर आहे, तो या ॲशफोर्ड सोसायटीच्या 15व्या मजल्यावरती चोरी करण्यासाठी घुसला होता। त्यावेळेला त्या जागरूक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडलं होतं आणि भांडूप पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं आणि त्यानंतर या आरोपीवरती पोलिसांनी जी तात्काळ जुजबी कारवाई आहे ती करून त्याला सोडून देखील दिलं गेलं होतं। मात्र आता जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज सर्व समोर आलेलं आहे, त्यानंतर पुन्हा एकदा या सतर्क नागरिकांनी एका राजकीय नेत्याच्या मदतीने हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पुन्हा समोर आणलेला आहे आणि पोलिसांना त्या संदर्भात खूप मोठी मदत जी आहे ती मिळालेली आहे। जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेचे फोटो जे आहेत ते त्याच्या आता इथे समोर आल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे पोलिसांचा तपासाला एकंदर वेग जो आहे तो मिळाला असल्याची माहिती मिळते आणि लवकरच या आरोपीला अटक होईल अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। बरं उदय, धन्यवाद माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहू तुमच्याकडनं। यात पुढे काय काय होतं आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। हिंगोलीतल्या शेतकऱ्यांची 50% सबसिडीवरती ट्रॅक्टर देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे। 3 शेतकऱ्यांची जवळपास 8.5 लाखांची फसवणूक झाली आहे। गंगापूर सरकारी रुग्णालयातील एका मृत महिलेच्या अंगावरील 2.25 लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली। पोलिसांनी या आरोपीला तब्बल 2 तासात बेड्या ठोकल्या। फलटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। विडणी इथे एका महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला, त्यामुळे खळबळ माजली। ही हत्या अंधश्रद्धेतून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। अर्ध्या मृतदेहाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात संतापजनक घटना घडली। रेहट्या खेडा या गावामध्ये एका 77 वर्षीय महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली। जादूटोण्याच्या संशयातनं महिलेसोबत अमानुष कृत्य करण्यात आलं असून पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हाच दाखल केलाय। यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आणि 12 टन लाकूड जप्त केलं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।
छत्रपती संभाजीनगरात भावानंच भावाची हत्या केली. ऑनलाईन गेममध्ये 65,000 रुपये हरल्याचा राग मनात ठेवून 17 निर्घृण वार करत हल्ला करण्यात आला. या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. इथे छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. बघत राहा न्यूज 18 लोकमत. आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. सैफवरती हल्ला झाला, मात्र हल्लेखोराच्या निशाण्यावरती नक्की कोण होतं असा सवाल आता उपस्थित झालाय. जखमी अवस्थेत असतानाही सैफनं फक्त तैमूरलाच सोबत रुग्णालयात नेलं. फक्त तैमूरलाच सोबत का नेलं आणि या हल्ल्यामागचं नक्की कारण काय असा सवाल आता उपस्थित होतोय. सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांच्या विविध टीम्सकडनं त्याचा शोध घेतला जातोय, मात्र अद्यापही आरोपीला शोधण्यात पोलिसांना काही यश आलेलं नाही. सैफवरती हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून वांद्रे परिसरातच फिरत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. हल्लेखोराचा निळा शर्ट घातलेला फोटो सीसीटीव्हीत कैद झालाय, तर पिवळ्या शर्टमधला देखील संशयित आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सैफ अली खान याला मागील अनेक वर्ष टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे सैफवरचा हल्ला हा पूर्वनियोजित असून धार्मिक कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता असू शकते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्यामुळे त्या पद्धतीनं तपास करण्यात यावा अशी मागणी आव्हाडांनी केली. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवला. हल्लेखोर खूप आक्रमक होता. त्यानं सैफवरती अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीनं घरातील कोणतीही गोष्ट चोरली नाही असा जबाब करीनानं दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत आज संपते. त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यातील काही आरोपींवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. बीडच्या केज न्यायालयात ही सुनावणी होईल, तर हत्या आणि खंडणी प्रकरणात विष्णू चाटेच्या सुद्धा जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे. शिर्डीत राष्ट्रवादीच्या 2 दिवसीय अधिवेशनाची आज सुरुवात होते. यावेळी अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीतील सर्व मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत, तर अधिवेशनात नेत्यांकडनं मार्गदर्शन होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरावरती जलसंपदा विभागानं नाराजी व्यक्त केली. महानगरपालिका जोपर्यंत नेमकं किती पाणी रिसायकलिंग करते याचा हिशोब देणार नाही, तोपर्यंत जलसंपदा विभाग अतिरिक्त पाणी मागणीचा प्रस्ताव मंजूर करणार नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. खासदार निलेश लंके यांनी हा आरोप केलाय. अनेक गावात कामं न करता बिलं मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी केंद्रस्तरीय ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यामध्ये जनसंवाद दौरा केला. प्रभागात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळकेंसमोर समस्यांचा पाढा वाचला. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून महिलांनी अर्ज करायला सुरुवात केली. महिला आणि बालविकास कार्यालयात आतापर्यंत 12 अर्ज दाखल झालेत. 2 दिवसांपासून सोनं चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याचे भाव 79,800 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे भाव 91,600 रुपयांवरती गेलेत. लाडकी बहीण योजनेतनं 4,000 बहिणींनी माघार घेतली. सरकारच्या पडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे लेखी अर्ज देऊन योजनेतनं त्या बाहेर पडल्या आहेत. मुंबईत राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे आता वित्त विभागानं 15 फेब्रुवारीनंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असे आदेश काढलेत. हे आदेश 15 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत लागू राहतील. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर आणि बोरिवली ते भाईंदर जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल. दक्षिण मुंबईतल्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या लेखापरीक्षणाचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतलाय. पहिल्या टप्प्यात 500 इमारतींचं लेखापरीक्षण पूर्ण केलं जाईल. यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 5% म्हणजेच 65 लाख अपंग आहेत.
माजी सैनिकांना मालमत्ता करात सवलत दिली जाते तशी अपंगांना सुद्धा मालमत्ता करात 50% सवलत दिली जावी याबाबतचा प्रस्ताव महापालिकेनं राज्य सरकारकडे पाठवावा, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. 10वी 12वीची परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होणार आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पुण्यात ड्रोननं चित्रीकरण करण्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी आधी 7 दिवस पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनानं घेतलाय. मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता विदेशी सर्पालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येईल. 13 प्रजातींसाठी अधिवास निर्मितीचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे. चाळी आणि सेस इमारतींचा पुनर्विकास करताना समूह क्लस्टर योजना लागू केली तर प्रत्येक घराला एक पार्किंग मिळू शकेल. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचं बोललं जात आहे. कुलाबा सिब्स मेट्रो मार्गिकेच्या स्थानकांवरील रिटेल व्यवसायासाठी जागा भाड्यानं देऊन MMRCनं भरघोस कमाई केली. या जागांच्या भाड्यापोटी MMRCला दरवर्षी 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. गेल्या वर्षात मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठला. 5,40,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली. वीज वाहिन्या जुन्या झाल्यामुळे मुंबईत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू होते. मात्र आता मुंबई ब्लॅकआउट पासून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालंय. नव्या कंडक्टरमुळे 2000 मेगावॅट ऐवजी आता 4200 मेगावॅट वीज वाहून नेता येणार असल्याचा दावा महापारेषणनं केलाय. मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला. मुंबईचं तापमान 35 अंशांवरती गेलं असून कमाल तापमान 4.6 अंशांनी अधिक नोंदवलं गेलंय. तर आज देखील कमाल तापमानाचा पारा चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती. काही भागात समाधानकारक हवेची नोंद झाली. दरम्यान शुक्रवारी मालाड इथे वाईट हवा नोंदवली गेली. तिथला हवा निर्देशांक 203 इतका होता. तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली आहे. मुंबई महापालिकेच्या CBSE, ICSE, IB, IGCSE या मंडळाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी यंदाही पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नर्सरीच्या 1242 जागांसाठी तब्बल 2700हून अधिक अर्ज आलेत. 4ही बोर्डांच्या 21 शाळांसाठी येत्या 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सोडत काढली जाणार आहे. सिडकोच्या बेलापूर ते पेंढर या मेट्रो मार्गावरती 20 जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. कुलाबा वांद्रे सिब्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील स्थानकांमध्ये लवकरच फूड स्टॉल, ATM आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मेट्रो 3 मार्गिकेवरील 27 स्थानकांमधील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही जागा दिली जाणार आहे. कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4 प्रकल्पाच्या खर्चात 63 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या पूर्णत्वाची मुदत 31 मार्च 2024 अशी होती. मात्र या मुदतीत काम पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदाराला एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. खर्चात झालेली वाढ आणि प्रकल्पाला झालेला विलंब यामुळे संबंधित कंत्राटदाराला केवळ 22 लाख रुपये दंड आकारण्यात आल्याचं माहिती अधिकाऱ्यातनं उघड झालंय. नवी दिल्लीमध्ये पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवरती सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलंय. शेती उत्पादनांच्या हमी भावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातला वाद विकोपाला गेल्यामुळे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. या दोघांच्या वादाचा फटका प्रवाशांना बसतोय. मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी नवीन 5000 लाल परी खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळाअंतर्गत पंचवार्षिक नियोजन करणार असून महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडे तत्वावरती बस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. जे रुग्णालयात रुग्णांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विविध विभागांच्या नूतनीकरणाचं काम करण्यात येणार आहे. 2 वर्षात रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळतील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी PSPA आणि OSD यांची नियुक्ती केली आहे
तर त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलेत. उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यालयात नियुक्त्या करण्यात आल्यात. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती प्रवाशांची बॅग तपासणीवरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार केला जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता वरिष्ठांकडून देखरेख ठेवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 19 जानेवारीला टाटा मुंबई मॅरेथॉन 2025चं आयोजन करण्यात आलंय. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरनं शनिवारी मध्यरात्री विरार ते चर्चगेट, बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे अशा 3 लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार आहे. दाखल झालात, काय सांगा? तुमची नाराजी दूर झालेली आहे का? तुमची नाराजी दूर झालेली आहे का? तुम्ही पक्षाच्या शिबिराला तुम्ही दाखल झालात, खरं तर आतापर्यंत कोणत्याच कार्यक्रमात किंवा पक्षकार्यात तुम्ही दिसत नव्हते. अरे आवाज बंद करा रे. हा बोला. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण मंत्रिपदापासून तुम्हाला वंचित ठेवल्यानंतर तुम्ही नाराज होते अशी चर्चा रंगलेली होती. कधी तुम्ही पक्षाच्या कार्यक्रमात दिसले नव्हते, आज तुम्ही पहिल्यांदा शिबिराला दाखल झालात, काय सांगाल? नाराजी वगैरे दूर झाली की नाही हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं. गळ घातली. प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे. अजित पवारांशी संपर्क साधला होता. अजित पवार हे पक्षाचे आता पाहू प्रमुख आता आहेत. काय करायचं. म्हटलं होतं. ठीक आहे, त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे. याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही. उद्या आणि आज दोन्ही दिवस असणार आहात. दोन्ही दिवस 2 दिवस आहे अधिवेशन, तुम्ही दोन्ही दिवस असणार आहात. सर 2 दिवस पक्षाचं अधिवेशन आहे, तुम्ही दोन्ही दिवस असणार आहात. काही तासांसाठी तुम्ही आलात. सर 2 दिवस आहे. अरे सर, पक्षाचं अधिवेशन 2 दिवस आहे, तुम्ही दोन्ही दिवस राहणार आहात का उपस्थित? हे बघ, असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्यावर सभेवर जा किंवा काय. तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना तो मी नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहे काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये. साहेब तुम्ही दिल्लीला गेला होतात का मुंबईतून नाशिकला आलात? मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, मी चेन्नईला गेलो होतो. काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट. अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का? तुम्ही म्हणाला की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवारांनी तुम्हाला फोन केला का पक्षाला? सर अजित पवारांनी तुमच्याशी संपर्क साधला का की नाही म्हणून सांगितलं ना. परंतु या पुढची वाटचाल कशी असणार आहे? कारण की समता परिषद भूमिका कधी तुम्ही स्पष्ट करणार आहात? प्रत्येक गावात आता शाखा उठवते. समता परिषदेचं काम चालूच राहील. तुम्ही तुमची भूमिका कधी स्पष्ट करणार आहात? निवडणुकीमध्ये उतरणार आहे का? राजकारणात उतरणार आहे का समता परिषद? तर तुम्ही पक्षाच्या शिबिराला भाषण करणार आहात? छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. शिर्डीमध्ये ते पोहोचलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी. मात्र प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गळ घातली आणि थोडा वेळ तरी या अधिवेशनाला उपस्थित राहा असं सांगितल्यामुळे मी आज आलोय अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. मात्र इथे उपस्थित राहिलो म्हणून सगळं स्वच्छ झालं असं नाही, हेच सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांचं. पुण्यात नदीपात्रात रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांवरती राडारोडा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती देण्यात आली आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं केली. मागच्या 25 वर्षात मुंबई पालिकेचा तब्बल 6,000 कोटींचा मालमत्ता कर थकवला गेलाय. त्यात तब्बल 500 थकबाकीदार मोठे विकासक आणि व्यावसायिक संस्था आहेत. त्यांच्यावर पालिकेनं कारवाई केली असून 3,095 मालमत्ता जप्त केल्यात, तर 25 मालमत्तांचा लिलाव प्रक्रिया सुरू आहे. मुंबई पालिकेच्या सर्वच विभागामध्ये कार्यालयात आता नागरिकांसाठी टोकन सुविधा उपलब्ध करण्यात यावी असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराण यांनी दिलेत. पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत गेल्या 16 दिवसात धडक कारवाया करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. अजित पवारांनी शिर्डीमध्ये सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या चरणी लीन होत त्यांनी साईबाबांची विधिवत पूजाही केली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. यावेळी साई समाधीचं दर्शन घेत त्यांनी ही विधिवत पूजा केली. आणखी अशाच वेगवान बातम्या आपल्याला बघायच्यात, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.